हाय हॅलो, मी अंजली तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर चला आपण करूया भोकरी वरण. इथं मी मसूरची डाळ शिजून घेतलेली आहे. इथं कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवर. इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. खोबर भाजून घेते, म्हणजे खोबर खीस आहे. खोबर खीस भाजून घेते. खोबर खीस भाजून झाल्याच्यानंतर कांदा आणि खोबर खीस मिक्सरमधून काढून वाटून घेते. वाटून घ्यायचं. वाटून घेतल्याच्यानंतर बघा कशी लाल 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 लाल. तेल नाही टाकले मी, तसंच भाजून घेते. लाल लाल व्हायला थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. मग पुन्हा आता खोबर खिस आणि भाजलेला कांदा वाटून घेते मिक्सरला लावून. मसाले घेतलेले आहेत. इथं कांद्याची पेस्ट, अद्रक लसूण, कढीपत्ता, गरम मसाला, सब्जी मसाला. माझ्याकडे जास्त मसाले नव्हते त्यामुळे थोडीच कमी साहित्यात. इथं मोहरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये. मोहरी तडतडली की जिरे टाकून घेते. कसे लाल लाल झालेत पहा. आता अद्रक लसूण पेस्ट आहे. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी कोथिंबीर काय नाही टाकली. मस्त लाल होईपर्यंत तळायचा. लसूण तळून तळायचं. मग कढीपत्ता टाकायचा. त्यात कढीपत्ता टाकलेला आहे बघा. असं लाल लाल लसूण होऊ द्यायचं. भाजी छान चविष्ट वरण होते. इथं लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकून घेतलेला आहे. माझ्याकडे जास्त मसाले नव्हते. काळा मसाला जर असला असं खूप छान असं तरी येत होती, तरी छान आली. तर सपोर्ट करत जा. इथं का ते खोबर आणि कांदा जे भाजून घेतलेला होता ते आतमध्ये टाकून घेतलेला आहे. इथं तेल येजेपर्यंत असं हलवत राहायचं. म्हणजे त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत. आता इथं मी कच्चे शेंगदाणे आणि डाळवं मिक्सरला काढून घेतलेला आहे. शेंगदाण्याची आणि डाळव्याची चटणी, कच्च्या शेंगदाण्याची चटणी आणि डाळवं कच्चं भाजून नाही घेतलेलं. आता याच्यामध्ये टाकायचं. थोडं टाकून घेते. हे बघा कसा छान मसाला दिसायला आपला. तेल सुटले छान. टाकते. हे म्हणजे भाजले नाहीत शेंगदाणे, कच्चेच वाटून घेतले मी. आणि डाळ पण कच्चंच आहे. डाळ म्हणजे आपण ते फुटाण्याची डाळ असते ना, फुटाणे, ते असा काळा 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 मसाला दिसतोय. तर आता आपण जे डाळ होती त्याला गरम पाणी टाकून असं पातळ करून घेतलेलं आहे. मसूरच्या डाळीला एक नंबर लागते खायला. छान तिखट चवीनुसार, म्हणजे तुम्हाला जसं तिखट फिकं आवडते तसं तुम्ही लाल मिरची टाकून घ्यायची. हे पहा. आता जेवढं तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या अंदाजाप्रमाणे गरम पाणी करून टाकू शकता. गरम पाणीच टाकायचं, म्हणजे थंड पाण्याने थोडी चव जाते भाजीची. जेवढं होईल तेवढं आपण कोणत्याही वरणाला ह्याला गरम करूनच पाणी टाकायचं. तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करा. प्लीज सबस्क्राईब करा. तर इथं बघा थोडं उकळी देऊन घ्यायची आणि शेवटी नमक टाकायचं. हे बघा कशी तरी यायली आपल्या भोकरीवर. भोकरी वरण एक नंबर लागते. हे बघा किती छान तरी आली. तरी का